नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पायजामा शिवायला बघत आहोत. तर पायजामा शिवताना इथं नेफा पहिल्यांदा शिवायला घेतलेला आहे आपण. नेफा शिवताना अर्ध्या इंचावर शिलाई मार्जिन ठेवून आपण शिवायला घेत आहोत आणि इथे 1 इंच ते 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन सोडत आहोत. नाडी फोल्डसाठी तिथं आपण पट्टी फोल्ड करणार आहोत, म्हणून हे 1 इंच सोडलेलं आहे आणि पूर्ण शिलाई आपण मारून घेत आहोत खाली. परत आपण याच्यावर डबल शिलाई मारलेली आहे. तर इथे आपण दोन्ही साईडने शिलाई मारून घेत आहोत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही दोन्ही साईडला अशी शिलाई मारून घ्यायची आहे. आता बॅक साईडला शिलाई मारून घ्यायची आहे, अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवून. डबल टिप मारून घ्यायची आहे. आपण इथं 1/2 इंच फोल्ड करून घेणार आहोत. पूर्ण नेफ्याला 1/2 इंच वरच्या बाजूने फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे. आता 1 इंचाची परत फोल्ड मारायची आहे, म्हणजे नाडी ववायला आपल्याला जागा राहील. पूर्ण नेफ्याला टिप मारून घ्यायची आहे 1 इंचाची पण. आता आपला नेफाची नाडीपट्टी फोल्ड झालेली आहे. आता आपण कळी जोडून खालचा पायजामा कसा तयार करायचा ते बघूया. इथे मी कळी जोडायला घेतलेली आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पायजाम्याची एक बाजू घेऊन त्यावर एक कळी जोडून घेतलेली आहे. आता त्याच्यावर पायजाम्याची दुसरी बाजू व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ठेवून अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे. आणि नंतर त्यावर डबल टिप मारून घ्यायची आहे आपण. हे झालेलं आहे एका बाजूला जोडून. आता दुसऱ्या बाजूलाही त्याच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. मगाशी जसं आपण जोडलं तसंच दुसऱ्या बाजूने आता जोडून घ्यायचं आहे. दोन्ही पाय तसे एकमेकाला जोडून घ्यायचे कळीसोबत. इथे तुम्ही कळी कशी जोडायची व त्याला पाय कसे जोडायचे हे काळजीपूर्वक बघून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कसं जोडायचं आहे ते. समजत नसेल तर थांबवून व्हिडिओ मागे जाऊन पुन्हा बॅक करून बघू शकता. पण व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे समजेल. आता इथे आपण नेफ्याची एक बाजू आणि पायजाम्याची एक बाजू घेतलेली आहे. फ्रंट बाजूने सुरुवात करत आहोत, म्हणजे पुढच्या बाजूला आपल्याला चुन्या घालता येतील. आता आपल्याला थोड्या अंतरावर टिप मारून घ्यायचे व उलट्या साईडने चुन्या घालायच्या आहेत. नंतर थोड्या चुन्या घालून झाल्या की साईडचा सेंटर जोडून घ्यायचा आहे. बॅक साईडला 2 ते 3 चुन्या घालायच्या आहेत आणि नंतर दुसऱ्या पायावर पुढच्या बाजूला येईल आपण राऊंड मारत, तेव्हा सरळ बाजूने चुन्या घालायच्या आहेत. अशा चुन्या घालून संपूर्ण पायजाम्याला घ्यायच्या आहेत. आता इथे बॅक साईडला चुन्या घातलेल्या आहेत. 2 ते 3 चुन्या बॅक साईडला घालायच्या आहेत.
बॅकचा सेंटर बरोबर बॅक साईडला आला पाहिजे. दोन्ही सेंटर नेफ्याचा आणि पायजमाचं एक साथ आले पाहिजेत. आता परत आपण मागच्या साईडच्या चुन्या घालून घेऊन परत फ्रंट साईडला आलेला आहे दुसऱ्या पायावर. आता दुसऱ्या साईडच्या पायावरच्या फ्रंट बाजूच्या चुन्या आपण घालून घेत आहोत. 4 ते 5 चुन्या बसतात. ते चुन्या ॲडजस्ट करायच्या, जेवढ्या बसतील तेवढ्या चुन्या घालायच्या आहेत. आता इथे आपण वरून दाब शिलाई मारणार आहोत. सरळ बाजू करून घेतलेली आहे आणि सरळ बाजूने आता जे नेफा जोडलेला आहे चुन्यांचा भाग आणि नेफा त्याच्यावर दाब टीप मारून घ्यायची आहे. टीप मारून झाली की आपण बॉटम तयार करायला घेणार आहोत. इथं आपण बॉटम मोजून बॉटमच्या सहाय्याने बेल्ट कॅनव्हास जेवढं लागणार आहे तेवढं दोन्ही पायाचं काढून घेतलेलं आहे. इथं आपण बेल्ट कॅनव्हास काढून घेतलेला आहे मापात. आता बॉटमच्या खालच्या बाजूची पट्टी जी आहे ती पट्टी कॅनव्हास इथे मी पट्टी लावून घेतलेली आहे. फोल्ड करत आहे. पट्टी फोल्ड करून झाल्यानंतर त्याच्यावर दोन्ही साईडने 2-2 टिपा आणि मध्ये झिगझॅगची अशी टीप मारून घ्यायची आहे. अशीच आता दुसऱ्या पायाला सुद्धा मारून घ्यायची आहे आणि नंतर असे मोजून फिटिंग करायचे आहे. जेवढं शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे तसेच आपण शिलाई मार्जिननुसार टिप मारणार आहोत. पायजामा हा लूजच असतो त्यामुळे जरा लूजच ठेवायचा आहे. लूज कटिंग असतं, लूज जास्त फिटिंग करायचं नसतं. इथे सेंटरचे दोन्ही भाग मागचा पुढचा समान आले पाहिजेत. आणि अशा पद्धतीने फिटिंग करून घ्यायचे आहे आणि त्यावर डबल टिप मारायची आहे आपल्याला. अशी डबल टिप मारून झाली की हा आपला पायजामा तयार झालेला आहे. आणि आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.